नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एकच. सध्या कुणीतरी एक खासदार आहे झारखंड मधला, निशिकांत दुबे याच्याबद्दल आहे. ह्यांनी जे स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं झारखंडमध्ये बसून, त्याच्याबद्दल सर्वात आधी त्या स्टेटमेंटचा आणि त्या माणसाचा, त्याच्या वृत्तीचा, ह्याचा सगळ्याचा मी आत्ताच निषेध करतो. हा व्यक्ती काय बोललाय फक्त एवढंच आपण सांगणार आहे. विषय काय होता मित्रांनो, आपल्या इथं सध्या महाराष्ट्रात हिंदी आणि मराठीचा जो वाद चालू आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारने तो जी-आर आणला होता. तिसरी भाषेचा म्हणजे पहिली ते चौथी पर्यंत तिसरी भाषा लागू करणार, म्हणजे पहिलीपासून ही भाषा लागू करायची. त्याला मराठी प्रेमींनी, महाराष्ट्र निर्माण सेनेने आणि शिवसेनेने याला लढा दिला, म्हणजे ह्याचा विरोध केला आणि केलाच पाहिजे होता. आपण नेहमी पण केला विरोध. फक्त तिथं काय झालं, त्या दिवशी ठरलं की यांचा बाबा मोर्चा वगैरे काढायचा आणि ह्याच्या सरकार जरा पळता पाय घेतला आणि त्यांनी हा जी-आर परत रद्द करून टाकला. हे कॅन्सल झालं. पण त्यात काय झालं, हा जी-आर रद्द झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला, सेलिब्रेशन केलं, बाबा आपण जिंकलो म्हणून. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांनी पेढे-बिढे वाटायला चालू केले आणि एका हॉटेलमध्ये किंवा स्वीट बारमध्ये गेले पाणी पिण्यासाठी. तिथं गेल्यानंतर तिथला एक कोणीतरी गुजराती मारवाडी होता, दुकानाचा मालक होता स्वीटवाले. त्याला तो विचारायला लागला, की "बाबा काय झालं?" मनसेचे कार्यकर्ते त्यांना म्हणाले, "बाबा हिंदी जी सक्ती होती ती काढून टाकली." मग ते म्हणतो, "इथं हिंदीच बोलते." "नाही, आतापासून बोलायचं नाही." हे कार्यकर्ते म्हणले, "आतापासून हिंदी बोलायचं नाही." मग कार्यकर्ते त्याला म्हणू लागले, "मग हे आपल्या राज्यात कुठल्या भाषा आहेत?" तो म्हणला, "या तर सगळ्याच भाषा चालतात." आणि मग मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चापट मारली किंवा 2-3 ठेवून दिल्या आणि ठेवून द्यायला पाहिजे होतं. त्याची वृत्ती त्याची बघितली. त्याचा जो देहबोली होती ना मित्रांनो, एवढा माजुरट्यापणाने ते उत्तर देत होता ना, त्याला अशाला वृत्तीला हाणलंच पाहिजे. विषय तो नाहीये. आणि त्यानंतर झाल्यानंतर त्यांनी 2 दिवसांनी मोर्चा वगैरे काढला. म्हणजे गुजराती मारवाडी लोकांनी त्यांची ताकद दाखवण्याचा जो निर्णय घेतला, दिल्यानंतर. आणि सगळीकडनं मराठी लोकांना शिव्या घ्यायला चालू केलं. सोशल मीडियाचं चालूच केलं. या सोशल मीडियावाले जे लोक आहेत, इन्फ्लुएन्सर म्हणतो आपण त्यांना. त्यांनी फक्त मराठी लोकांची फार इज्जत काढली. आतंकवादी समजलं काही लोकांना. मराठींची लायकी नाही. महापुरुषांबद्दल पण वाईट बोललेत. आता स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे, पण दाखवणार नाहीये मी. लय घाण वृत्तींबद्दल बोललो, ह्यांच्या आईला, ह्यांच्या हरामखोरांच्या. ज्या महापुरुषांमुळे आपण आज इथं आहोत, पूर्ण भारत आहे, त्यांच्याबद्दल हा एवढा वाईट बोललेत ना लोकं. असो, आपण ते स्क्रीनशॉट दाखवून आपल्या लोकांचं परत हे नाही करायचं. त्यामुळे असो. त्यानंतर सगळ्यांनी हे केलं. काही ॲक्टर लोक आहेत, त्यांनी सुद्धा ते केलं. हिंदी भाषिक ॲक्टर होते ते, भोजपुरी-बिजपुरी काय हरामखोर नालायक लोकं. ते सुद्धा मराठी लोकांना असं बोललं, "आमच्या इकडे या, हे करू, मारू-बिरू." मित्रांनो, फक्त मुद्दा काय आहे, आणि इथंच मित्रांनो काल 2 दिवसापूर्वी एका व्यक्तीने स्टेटमेंट केलं. मग शशिकांत दुबेने एक ट्विट केलं, "मराठी लोकांची लायकी काय आहे? मराठी लोकांना आम्ही पोसतो, हे आम्ही भाकर देतो. ह्यांना काय, ह्यांना पैसा कोण देतं? या आमच्या तामिळनाडूमध्ये या, तेलुगूमध्ये या, झारखंडला या. आम्ही दाखवतो, आम्ही त्यांना उचलून आपटतो." हा व्यक्ती असं बोलला. हा भारतीय जनता पार्टीचा झारखंडमधला खासदार आहे. ह्याला फक्त एवढंच सांगतो, आपटायची भाषा तू इथं करू नको. आमच्या लोकांनी आपटले म्हणून तुम्ही मुघलाच्या तावडीतून वाचलात. मुघलांना नसतं आपटलं ना, तुम्हाला आज मुघलांनी आपटलं असतं. हे लक्षात ठेव हा मुद्दा. भारताला पहिलं ऑलिम्पिक देणारा खाशाबा जाधव कोण आहे? त्या ऐक, त्याने इतर लोकांना आपटूनच ऑलिम्पिक पद जिंकलेलं आहे. आपटायची भाषा तू करू नको. आणि मुद्दा राहिला, आम्ही पैसे देतो, आम्ही कोण कोणाला पैसे देत नाही. ज्याचा जेवढा इन्कम असतो तो सगळ्यांना तिथं टॅक्स पे करत असतो. इथं प्रत्येक मजूर, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक माणूस इथं काम करतो. तेव्हा त्यांना जाऊन भाकरी मिळते. तर कोण कुणाला पोसत नाही. एक-एक रुपयासाठी तो राबतो. उलट सरकारला तो पैसे देत असतो. तो मजूर असतो ना, खात असतो, पीत असतो. तो स्वतः सरकारला पे करत असतो. प्रत्येक गोष्टीचा टॅक्स तो पे करत असतो. त्यामुळे कोण कुणाला इथं देत नाही. प्रत्येकजण आपापलं काम करत असतो. सांगतोय. लय तुम्हाला हे असेल ना, जावा ना तुमच्या इथं जाऊन काशी करा की मग. काय तुमच्या राज्यात काय 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 केलंच नाही तुम्ही? डेव्हलप काय केली? हां? काहीच करत नाही. नुसतं बोलायचं. इथं येऊन बोला बाबा. तिकडून बसून काय बोलताय? हा एकटा नाहीये मित्रांनो. ह्याच्यासारखे अजून 10 जण आहेत. अशा पद्धतीने बोलणारे. फक्त एवढंच विनंती करतो, नको. वादंग करू नका आणि एकोप्याने राहू ना भाई. आणि माझ्या मित्रांना आणि जे आहेत आपल्या आजचे जे व्हिडिओ जर बघितला कोणीतरी, त्यांना फक्त एवढंच विनंती करतो.
आपल्या मुलांना जास्तीत जास्त मराठी शिकवा. हिंदीला विरोध नाही, पण मराठीला जास्त फोकस करा, एवढं सांगतो. जय महाराष्ट्र आणि धन्यवाद.